चला लोकांनो आज पाहूया शाळा घोटाळेवाल्यांची. नमस्कार, मी शंकर पाखरे, परिवर्तन क्रांती मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष. काल निवडणुका लागल्याच्या नंतर अनेक न्यूज चॅनलवाले सांगत होते की भारतीय जनता पार्टी नंबर वन. कमीत कमी 200 ते 300 वेळा त्यांनी म्हणलं असेल नंबर वन. पण ती नंबर वन कशामुळे आली याचा थोडासा आपण अभ्यास करू किंवा त्याच्यावरती थोडंसं टिप्पणी करूयात आपण. तर कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने निवडणूक हायजॅक केली होती तर ते काही उदाहरणातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर नंबर 2 की ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी ते जे काही ईव्हीएम होते त्या ईव्हीएम मध्ये छेडछाड केलेलं आहे. एक जी न्यूज मधून दाखवलंय की अमरनाथमध्ये ईव्हीएम मशीनची छेडछाड. नंतर पुढे अजितदादाच्या बारामतीमध्ये शहर अध्यक्ष यांच्याकडून पैसे मोजतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. मग आता हे पैसे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या गरीबाला द्यायला चालले होते का अजून कशासाठी चालले होते का मतदारांना द्यायला चालले होते, नेमकं कशासाठी एवढ्या बॅगा भरून. आणि ही पुढारीची न्यूज आहे, असं नाही की आयटी सेलवाल्यांनी काहीतरी एडिट केलंय आणि टाकलंय, असं नाहीये त्याच्यामध्ये. पुढे भाजपाला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू, जी न्यूज बघा खाली. म्हणजे किती प्रकारे किती वेगवेगळे फॅक्टर वापरून ही निवडणूक हायजॅक करायचा प्रयत्न. ही पहा लोकसत्ताची बातमी आहे की पनवेलमध्ये एका वडिलांना 268 पोरं, ते पण निवडणुकाच्या टायमिंगला. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये घोळ जर अशा प्रकारे झाला असेल तर का नाही नंबर 1 येणार. अजून एक कारनामा, 4000 रुपये देतो कबशीला मतदान करा म्हणून बसून ठेवलं सरकारनामा न्यूज. या गोष्टीमुळे बीजेपी नंबर 1 आहे. अजून पुढचा कारनामा, स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद करून टाकले, जी न्यूज. आयटी सेलवाले कार्टे नाही, त्यांचे काहीतरी टाकलेले काहीतरी एडिट करून फिरवत नाही न्यूज. काल दिवसभरामध्ये या सगळ्या गोष्टी मला बघायला भेटल्या आणि त्याच्यातून समजलं की भारतीय जनता पार्टी नंबर वन काय न्यूजवाले बोलतात. याच्या पुढचाही कारनामा, ज्या वेळेस मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन बंद पडले असं नाटक केलं गेलं किंवा दाखवलं गेलं लोकांनी, त्या टायमिंगला सकट ईव्हीएम बदलले गेले. कारण दुरुस्तीला म्हणून ते टाकले गेले आणि त्याच्याऐवजी जे दुसरे ईव्हीएम जोडले ते 100% सेटिंग करून आलेले होते. त्याची कसल्याही प्रकारे शहानिशा झालेली नाहीये. हा पण फॅक्टर बीजेपीने वापर